जे मंडपची व्यवस्था आपल्याला बसण्यासाठी करून दिली, सावलीसाठी करून दिली, राकेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। राकेश पाटील यांचा देखील सन्मान होत आहे। त्यानंतर आमचा आवाज आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते डीजे मास्टर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे। डीजे मास्टर घ्या। एक है तो डीजे प्रो मैडी जो लोगों को मैड करते हैं और दूसरे हमारे डीजे प्रो, तो डीजे प्रो ने जो काफी इम्प्रेस किया है इन लोगों को। तसेच या पूर्ण सामन्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना लाईव्ह टेलिकास्ट करून दिला आणि आपल्या गावाची शोभा वाढवली, आपल्या गावाचा मान वाढवला। ते लाईव्ह टेलिकास्ट वाले पीटीसी लाईव्ह संदेश शेळके आणि त्यांचे साथीदार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। संदेश शेळके कृपया आपण आपला सन्मान घेऊन जायचा आहे। संदेश शेळके आपण देखील आपला सन्मान घेऊन जायचा आहे। तर या ठिकाणी संदेश शेळके पीटीसी यांचं देखील शाल आणि पुष्पगुच्छ या स्पर्धेला सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं आहे। परंतु या स्पर्धेला ज्यानं आपला अनमूल्य वेळ तर दिलाय, सोबत आमच्या बरोबर चांगली समालोचन, चांगली स्कोरिंगची भूमिका निभावणाऱ्या, दुहेरी भूमिकेमध्ये असणारे हरिभक्त परायण श्री अजित दादा कुठले यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून जोरदार टाळ्याने स्वागत करायचे। अप्रतिम समालोचन, सुरेख स्कोरिंग आणि चांगलं वक्तव्य ज्यांच्या वाणीतून ऐकायला मिळालं ते अजित दादा कुठले हरिभक्त परायण यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला जातोय। तर मित्रांनो, सत्कार समारंभाचा आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो आणि आपण आता वळतो आहे बक्षीस समारंभाकडे। कारण ज्याची आपण आतुरतेने वाट पाहता तो बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत। शिवकर प्रीमियर लीग SPL या पूर्ण दिवसातील बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळतोय। सर्वांनी उभं राहा, नका बसू, आता घरी जाऊन बसा बिंदास। आता उभं राहायचंय सर्वांनी, कारण आपलेच खेळाडू आहेत सर्व, आपल्या खेळाडूंचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। सर्वांनी समोर यायचं आहे। जे ज्या टीम खेळलेल्या आहेत त्या सर्व टीमचे खेळाडू समोर यायचं आहे, कारण आपल्याच खेळाडूंचा, आपल्या गावठी खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान होत आहे। ज्या खेळाडूचं नाव पुकारलं जाईल त्या सन्मानासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी। तर या शेवटच्या सामन्यामध्ये, फायनलच्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय ओम साई 11 संघाचा मूर्ती लहान पण कीर्ती महान नितीन पाटील। आणि मी आनंद होळे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे। यानंतर जे संघ या पूर्ण मालिकेमध्ये, या आजच्या दिवसाच्या प्रीमियर लीग मध्ये ज्यानं भाग घेतला, त्या जे संघ पराजित झाले 6 संघ, त्या सर्व 6 संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपला सन्मान आपण घेऊन जायचा आहे। आकाश वैभव 11 संघाचा कर्णधार ज्ञानेश्वर पाटील आपण यायचंय, आपला सन्मान घेऊन जायचा आहे। एकविरा 11 संघाचे कर्णधार प्रेम गायकवाड, निनाद 11 संघाचे कर्णधार नरेश ढवळे,
या सामने संघाचे पॅकर्स जे आहेत त्या पॅकर्सने देखील यायचं आहे हा सन्मान घेण्यासाठी, कारण आपला हा सन्मान आहे. आपण या प्रीमियर लीग साठी जे सहकार्य करता या सहकार्याचा हा सन्मान आहे. आई एकविरा 11 संघाचे कर्णधार आणि पॅकर्स प्रेम गायकवाड, अनिल ढवळे दादा, राजू ढवळे. निनाद 11 संघाचे कर्णधार नरेश ढवळे. जिया 11 संघाचे कर्णधार उत्तम पाटील आणि पॅकर्स आनंददादा ढवळे. श्री गणेश संघाचे कर्णधार राकेश पाटील आणि त्यांचे पॅकर्स तुकाराम टोपले साहेब. आपला सन्मान घ्यायचा आहे. समर्थ 11 संघाचे कर्णधार साईनाथ भगत आणि त्यांचे पॅकर्स विद्यमान सरपंच जगदीश दादा ढवळे आणि माजी सरपंच मोहन पोपेटा साहेब. समर्थ 11 या. त्यानंतर आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे. आजच्या पूर्ण दिवसामध्ये ज्याने आपल्या खेळीमध्ये फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना आपली कामगिरी या ठिकाणी चोख बजावली त्या खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी हँडवॉचचं बक्षीस आहे. आणि मालिकावीरासाठी एअर कूलर हे जे ज्या सौजन्य आहेत या पारितोषिकाचं सौजन्य आहे ते विद्यमान सदस्य माननीय धीरज पाटील साहेब, बहुजन मुक्ती पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष यांनी या बक्षिसाचं सौजन्य केलेलं आहे. म्हणजेच 2 घड्याळ, मनगटाची 2 घड्याळ आणि 1 कूलर अशा प्रकारचं सौजन्य आहे. तर उत्कृष्ट फलंदाज आजच्या पूर्ण दिवसातील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? अरे आपल्या चर्चा संपत नसतील तर आपल्याला काय माहिती. उत्कृष्ट फलंदाज ओम साई क्रिकेट संघाचा कोण? बंटी. आणि मी विष्णू पाटील यांना विनंती करतोय की आपण विष्णू चौधरी यांना विनंती करतोय की आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सूरज भगत. प्रवीण कांबळे दादा यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करावं. एक ट्रॉफी आणि हँडवॉच. अनलकी ठरतायत प्रत्येक वर्षी सूरज भगत. प्रत्येक वर्षी आपण अनलकी ठरताय या ठिकाणी. या वर्षी आपल्यामध्ये मंतरलेला लिंबू देखील दिला होता तरी देखील आपण अनलकी ठरलेले. 2 शब्द आपण सांगायचे. काय घडलं? शेर है याच्यामध्ये मुद्दली लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो खुदा होता है. खुदा मंजूर होता है. तो जे मंजूर आहे ते झालं. आम्ही एन्जॉय केली, खेळ झाला,
आनंद आहे मला या गोष्टीचा. धन्यवाद. नक्कीच त्यांनी सांगितलेलं आहे की खुदा के दिल में जो होता है वही होता है, लाख कोशिश करो लेकिन खुदा जो चाहे वही होगा. तर यानंतर वळणार आहोत आपण मालिकावीर नाही, शेवटला ठेवणार आहोत आपण मालिकावीर. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलेले श्री गुरुदत्त 11 संघ, या संघाचा कर्णधार आणि पॅकर्स आपण यायचा आहे आणि आपला सन्मान घेऊन जायचा. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक सुरेश भगत, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आणि पॅकर्स मच्छिंद्र ढवळे. आणि पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय विद्यमान सरपंच जगदीशदादा ढवळे, माजी सरपंच मोहन पोपेटा साहेब, पोलीस पाटील मिलिंद पोपेटा साहेब, लक्ष्मण तुपे साहेब, माजी सरपंच नामदेव तुपे साहेब, भरत टोपले साहेब. या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या खेळाडूंना गौरवायचं आहे, सन्मानित करायचं आहे. आपला एक फोटो होईल या ठिकाणी, थांबा जरा, नंतर होईल, नंतर. तर कर्णधार आपण थांबायचं आहे या ठिकाणी, कर्णधाराने थांबायचं आहे. मगाशी देखील मी विचारलं होतं, पण पुन्हा एकदा या अपयशाचं गुण आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द आपण बोलायचं आहे. खरं तर यशाची अपेक्षा सर्वांना असते आणि अपयशी अपेक्षा कोणालाच नसते. परंतु यश आणि अपयश हे गेलं नसतं जीवनात. प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला तुम्हाला भेटतं. त्या अपयशाला जुगारून तुम्ही पुन्हा परत कशी बांधणी करता, पुन्हा कशी उभे राहता, हे जे बघत असतं. मी लगातार 4 वेळा फायनल आलो, पण मला त्याचं दुःख नाही. मी 4 वेळा ती टीम उभी करू शकलो जी फायनलला पोहोचेल. असा एक तरी असून दाखवेल गावात कॅप्टन ज्यांनी 4 वेळा टीम हरून उभी केली आणि पुन्हा फायनल मध्ये पोहोच केली. नक्कीच चांगलं कमिटमेंट केलं सुरेश दादा. नक्कीच क्वेश्चन असेल दादा, नक्की शेवटचा सामना होता, तुमच्यावर प्रेशर होतं का, नेमकं तो चुकलं कुठे असेल? पहिला आयोजनाबद्दल बोलणं असं झालं की असं आयोजन या गावाने कधी पाहिलं आणि असं आयोजन यावर्षी करून दाखवलं. खरं तर त्यांचे धन्यवाद. बऱ्याच लोकांकडून प्रेरणा घेतली, बऱ्याच लोकांकडून अनुभव घेतला आणि सर्व मिक्स करून जे काही आयोजन केले ते 1 नंबर या गावामध्ये, त्याला तोड. नक्कीच दादा, SPL 2017चं ही शृंखला आणि सुरेश दादा नक्कीच जी प्लॅनिंग होती ती मनोबल होतं, धाडस होतं. शेवटच्या सामन्यामध्ये हरवलंय, मात्र नेमकं जे प्लॅनिंग का होता तो चुकलं कुठे असेल? पहिलं तर प्लॅनिंग आमचं होतं असं की जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करतो तेव्हा आपले 11 प्लेअर मैदानात असतात आणि समोरचे 2, जर त्याला तुम्ही दडपणा खाली आणलं तर तुम्हाला ते क्रमबल होतं. असं आम्ही 4 ओव्हरपर्यंत करू शकलो आणि 5व्या ओव्हरमध्ये आमचं थोडं कॅल्क्युलेशन मिस चुकलेलं आहे. त्याच्यामुळे मॅच हरलो. जास्त काही कोणाकडे मॅच हरली, कोणी वाईट केलं चांगलं केलं याच्यापेक्षा न बोलता की एक संघ म्हणून आपण शेवटच्या क्षणाला जी बांधणी आपली पहिल्यापासून होती ती तुटली, त्याच्यामुळे आम्ही सामना हरलो. नक्कीच दादा, तुला पुढच्या वाटचालीसाठी आणि SPL 2018साठी आगामी हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया दादा. सर्व आयोजकांचे आणि सर्व मान्यवरांचे आणि सर्व शुगर ग्रामस्थांचे आणि सर्व प्रत्येक प्लेअरचे मी आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी जेव्हा आयोजन होईल त्यासाठी हा आयोजन बेंचमार्क असेल. त्यांना जर आयोजन ह्याच्यापेक्षा चांगलं करत असेल तर ही त्यांच्यासाठी प्रेरणा आहे. धन्यवाद. नक्कीच दादा, जी SPL 2017ची स्पर्धा होती, एवढा मोठा स्पर्धा आणि रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीनं मला जी समालोचनाची संधी मिळाली त्या रायगड समालोचक असोसिएशनचा मी आभारी आहे. माझे गुरुवर्य सागर माडवकर सर असतील, त्या सभेत माझे पेरास्थान
माझे फेरास्थान असतील, संदीप पाटील असतील, मच्छिंद्र पाटील, प्रवीण दुगाडे आणि माझ्या सर्व सिनियर समालोचकांचं मी आभारी आहे का जी मला समालोचनाची संधी दिली आहे. नक्कीच या ठिकाणी मी ओम साई 11 संघाचा कर्णधाराला प्राचारण करतोय. ओम साई 11 संघाचा कर्णधार अजय भगत, आपण 2 शब्द बोलला नाही तर ट्रॉफी मिळणार नाही. 2 शब्द जर बोलला नाही तर ट्रॉफी मिळणार नाही. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं, ज्या वेळेस आपण बाहेर खेळायला जातो, मोठे मोठे टुर्नामेंट ज्या वेळेस आपण खेळतोय, त्यावेळेस आपण जर जिंकलो तर त्या ठिकाणी 2 शब्द बोलावेच लागतात. मी स्पॉन्सर आपण देखील बोललं तरी चालेल, काही हरकत नाही. कॅप्टननी पण कृपया या ठिकाणी यावं. बोलू नका, तुम्ही बोलू नका, पण या इथं उपस्थित राहा. नाही आपण नाही बोललं ठीक आहे, पण ते कसे बोलतात ते ऐका, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला बोलायला मिळेल. तर आपला जो प्लॅनिंग होता, आता खरं म्हणजे कर्णधारच सांगू शकतात हा प्लॅनिंग काय होता, परंतु तरी देखील मी पॅकर्सला विचारू शकतो की फायनल मध्ये आपला काय प्लॅन होता, त्या जोरावर आपण शेवटचा सामना जिंकला. सर्वप्रथम मी श्री गणेश संघाला धन्यवाद बोलेल की त्यांनी खूपच चांगलं आयोजन केलं. आणि जर बोलायचं झालं की टीमचं जे मार्गदर्शन केलं आहे अजय भगत यांनी, खूपच अतुल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी. फायनलमध्ये ही जाणार हे आमचं पूर्णपणे कॉन्फिडन्स होता, कारण की अजय भगत आणि बंटी आणि प्रवीण पोपेटा यांच्यावरती आमचा खूपच विश्वास होता. त्याच्यानंतर फायनलमध्ये आम्हाला एक महत्वाची विकेट होती, ती म्हणजे सूरज भगतची. आणि सूरज भगतची विकेट केल्यानंतर आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आलं की आम्ही ही फायनल मारणारच. त्याने सांगितलं की कॉन्फिडन्स होता तेवढा, कारण अजय भगत तर त्यांच्याकडे होता, म्हणजे एक ढाण्या वाघ त्यांच्याकडे होता, म्हणून त्यांना तो कॉन्फिडन्स होता. आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर त्यांनी हा सामना जिंकला. ढाण्या वाघाने आपली कामगिरी चोख बजावली आणि त्या कामगिरीवर त्यांना हा सामना जिंकला. या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? खूपच चांगलं आयोजन केलंय श्री गणेश संघाने आणि मी खरं धन्यवाद मानतो सर्व जे त्यांचे टीम मेंबर आहेत. त्यांनी रात्री 12:30-1 पर्यंत काम केलं आणि सकाळी 7 वाजेपर्यंत कामाला लागले होते. खूपच चांगलं असं आयोजन, जेवणाचं सुद्धा खूप चांगलं आयोजन केलंय. तुम्ही बघा तिन्ही ग्राउंडच्या सर्व साईडला त्यांनी स्टेडियम उभं केलेले आहेत. सचिन तेंडुलकर स्टेडियम, कपिल देव स्टेडियम, त्याच्यानंतर सुनील गावस्कर स्टेडियम. खूपच चांगलं असं आयोजन केलेलं आहे त्यांनी. नक्कीच संदीप पाटील, समीर पाटील यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे की त्यांनी चोख कामगिरी त्यांची बजावलेली आहे. म्हणजे मेहनत त्यांनी घेतली आणि त्या मेहनतीला या कुठेतरी या ठिकाणी फळ आलं आणि एवढी मोठी ही प्रतियोगिता पूर्ण झाली. आणि त्या प्रतियोगिता मानकरी ठरलाय तो ओम साई 11 क्रिकेट संघ. मी सर्व आयोजकांचं, सर्व स्पॉन्सर जे आहेत पाठीराखे, कारण पाठीराख्यांशिवाय एवढी मोठं खेळ ही होऊ शकत नाही. मी प्रवीण दादा कांबळे यांना 2 शब्द बोलण्याची संधी देतोय. या ठिकाणी प्रथम मी या शिवकर गावामध्ये SBL होतोय आणि यांना उत्सुक करण्यासाठी जे स्पॉन्सरांचा मोठा सहभाग आहे, स्पॉन्सर मोठ्या हिराऱ्यांनी भाग घेत आहेत. मी तिथं बसलो होतो कालती ना, तू वरती होता. हॅलो, या गावचे सगळे स्पॉन्सर जे आहेत यांना मनापासून मी धन्यवाद देईन, कारण आपल्या मुले गावातली जी तरुण वर्ग आहे ते क्रिकेटसाठी प्रोत्साहन आपण देत आहे, म्हणून आपल्यासाठी मी धन्यवाद देईन. त्यानंतर एक भविष्याचा जर आपण विचार केलात, मी व्हॉट्सअपवरती सुद्धा आपल्या गावातल्या तरुणांशी बोललेलो आहे की भविष्याचा जर विचार केला तरुणांबद्दल तर आपल्या गावामध्ये ह्या तरुणांना खेळण्यासाठी भविष्यात ग्राउंड राहणार नाही. आणि हे जे ग्राउंड आता तुम्ही खेळताय तर हा ग्राउंड आहे कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी. भविष्यात काय होणार आहे आपल्या पोरांचं, म्हणून या सगळ्या तरुणांनी जर एकत्र आलात आणि आपल्या गावचे जे प्रमुख या ठिकाणी कार्यकर्ते असतील, समजा सरपंच पोपेटा साहेब असतील, नारायण तुपे साहेब असतील, आपले तुपे साहेब असतील, दवळे साहेब या ठिकाणी असतील, हे आपल्या सर्वांना मदत करणारच आहेत. आणि या लोकांनी जर खरंच मदत केली तर भविष्यात आपल्या तरुणांचा खरंच फायदा होईल. म्हणून मी या ठिकाणी परत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक मनापासून एक शुभेच्छा देईन की खरंच तुम्ही या तरुणांना प्रोत्साहन द्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समजवतो. तर नक्कीच गल्लीचा क्रिकेट दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर इंटरनॅशनल झाला पाहिजे. यासाठी आपल्या खेळाडूंना कुठेतरी मैदान उपलब्ध असलाच पाहिजे.
म्हणून आपण ग्रामस्थांनी आपले जे ज्येष्ठ आहेत पदाधिकारी असतील या सर्वांनी विचार करावा, कारण आपल्या गावामध्ये असे चांगले चांगले खेळाडू आहेत, यांना कुठेतरी वाव मिळली पाहिजे बाहेर. आज रायगडमध्ये आपल्या गावातील खेळाडू बघ, प्रेम गायकवाड असेल, संदीप पाटील असेल, अजय भगत असेल, असे खेळाडू आपल्या गावाचं नाव रोशन करतायत. यांना कुठेतरी रायगडच नव्हे महाराष्ट्रामध्ये ही आपल्या गावाची शान आहे, ही शान महाराष्ट्रामध्ये पोहोचली पाहिजे. या सर्व खेळाडूंसाठी पुन्हा एक वेळ आपण जोराने टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्यांचा गडगड झाला पाहिजे. तर यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे श्री गुरुदत्त 11 संघ. या पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माजी उपसरपंच तुकाराम टोपले साहेब, नारायण तुपे साहेब, अनिल ढवळे, दत्तात्रय टोपळे, जितू भगत उपसरपंच उसरले. आपण उपस्थित असाल, सर्वांनी आपण यायचं आहे. आणि या संघाचे कर्णधार आणि बॅटर्स, संघाचे बॅटर्स आणि कर्णधार सर्वांनी या, सर्व खेळाडू या. हा आपल्या खेळीचा सन्मान आहे, आपण केलेली जी कामगिरी आहे त्या कामगिरीचा हा सन्मान आहे, हा आपला सन्मान आहे. आपण वळणार आहोत अतिशय महत्वाचं पारितोषिक. या पूर्ण दिवसातील मुख्य कामगिरी, पूर्ण दिवसातील मुख्य कामगिरी, बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपलेला नाहीये, लक्षात घ्या, लक्षात घ्या. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपलेला नाहीये, बाजूला व्हायचं आपण. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपलेला नाहीये. बंटी, बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपलेला नाहीये, थोडं बाजूला कॅमेरा समोरून, कारण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम अजून बाकी आहे. या पूर्ण दिवसातील मोठी कामगिरी म्हणजे मालिकावीर. तुम्हाला नको असेल तर आमच्यातलं कोणतरी घेऊन जाईल, कारण गरमीचे दिवस आता चालू होणार आहे, त्याने कूलर कोण सोडणार. एक ट्रॉफी आणि कूलर अशा प्रकारचा या ठिकाणी सन्मान आहे. ज्यानं मोठी कामगिरी केली, मालिकावीराचा मानकरी ठरतोय. निश्चितच ज्याला पनवेलची एक्सप्रेस म्हटलं जातं, मी म्हणेन की शिवकरची तोफ आहे, शिवकरची तोफ, की ज्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये पनवेल नाही तर रायगड जिल्ह्याला हादरवून टाकलेला आहे. तोच आपल्या गावचा सुपुत्र अजय भगत मालिकावीराचा मानकरी ठरतोय. एक ट्रॉफी आणि एअर कूलर. मी विनंती करतो रवींद्र पाटील, राम पाटील, निलेश तुपे, या आपण या, या सर्वांनी या, सर्वांनी या. राम पाटील, या ठिकाणी हा व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेला आहे. जे चांगले खेळाडू आहेत, चांगले समालोचक आहेत, स्कोरर आहेत, यांच्यासाठी हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला. आणि माझ्यासारख्या एक छोट्या समालोचकाला या ठिकाणी आपण बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शतशः ऋण व्यक्त करतो. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय.